नमस्कार, मी दिव्या. आज मी बनवणार आहे रात्रीच्या जेवणासाठी पिठल्याची रेसिपी. आपल्याला कधी कधी कंटाळा आल्यावर रात्री जेवण बनवायचा तर आपण खिचडी भात हा नेहमीच बनवत असतो. तर कधीतरी पिठलं भात किंवा पिठलं चपाती किंवा पिठलं भाकरी हे एकदा नक्की बनवून पहा. याने पोटही भरतं व 10 मिनिटात तयारही होतं. तर सगळ्यात आधी पिठलं बनवण्यासाठी मी कढाईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं होतं. त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे व एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. याची फोडणी तयार करायची, चांगलं परतून घ्यायचं. इथे बेसन पीठ कोण कोण पाण्यात टाकतं डायरेक्ट, किंवा पीठ असं एक साईडला वेगळं मिक्स करून तसं करतं कोण कोण. मला ही पद्धत सोपी वाटते. पीठ एक साईडला मिक्स करून नंतर ते फोडणीत टाकायचं. याने गाठी राहत नाहीत पिठल्यामध्ये. आणि जर वरतून आपण बेसन पीठ टाकलं पाण्यामध्ये तर त्याने गाठी राहतात. याने गाठी राहत नाहीत. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. ही माझी पद्धत आहे, मला हे सोपं वाटतं. त्याची उकळी काढून घ्यायची चांगली. उकळी काढून झाली की चवीनुसार मीठ, वरतून कोथिंबीर टाकायचं. इथे मी एक साईडला चपात्या पण करत होते. जोपर्यंत पिठलं उकळत होतं तोपर्यंत माझ्या चपात्या करून झाल्या. 10 मिनिटात स्वयंपाक झालेला आहे माझा. आपण कंटाळा आल्यावर खिचड भात नेहमीच करतो, एकदा पिठलं चपाती करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.